नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. आज बघितला नक्षलवादावर आधारित बस्तर हा सिनेमा 3 ते 6 न्यू चित्रा टॉकीज वाई येथे. चित्रपट सुरुवातीला अगदी काय मला असं वाटलं काय खास नाही एवढा पिक्चर, म्हणजे आपण अपेक्षा ठेवल्या पण त्याप्रमाणे काहीच नाहीये. आणि इंटरव्ह्यू होतो, इंटरव्ह्यू नंतर खराब चित्रपट पकड घेतो. म्हणजे इंटरव्ह्यूच्या आधीचे सगळे प्रसंग किंवा इतर कोर्टातले प्रसंग, बाहेर इतर ठिकाणचे प्रसंग, ह्यात काय विशेष असं वाटत नाही. चाललंय आपलं असं वाटतं. पण इंटरव्ह्यू नंतर एकदम आमूलाग्र बदल म्हणतात तसा होतो आणि इतका चेंज होतो. म्हणजे मला असं सुद्धा कधी वाटलं की इंटरव्ह्यूच्या आधी एका डायरेक्टरनं सिनेमा हा डायरेक्शन दिलंय आणि इंटरव्ह्यू नंतर दुसऱ्यानं डायरेक्शन दिलंय का काय, इतकं मला शंका आल्यासारखं झालं. इंटरव्ह्यू म्हणजे इंटरव्ह्यू पर्यंत कसा तरी बघायचा आणि इंटरव्ह्यू नंतर खराब पिक्चर. सगळे संवाद बिवाद बरेचसे इथे अतिशय संवाद चांगले, कोर्टातले संवाद. आणि ती इन्स्पेक्टर जेव्हा त्या गृहमंत्र्याला सुनावते की तुमच्यामुळे इतके बळी गेलेत, तुम्हाला मी म्हणलं होतं की एवढे मला फोर्स पाठवा, तुम्ही त्या रात्री आता कशाला पाठवायचा आणि काय करायचं असं म्हणून तुम्ही पाठवलं नाही, तुमच्यामुळे झाले. मग तो चिडतो आणि तो म्हणतो, त्याच्यात सुद्धा एक असं सांगितलंय की ती म्हणते तुम्हाला नक्षलवाद इथं पोसायचाच आहे, कारण नक्षलवाद ग्रसित हा जिल्हा असल्यामुळे तुम्हाला 1800 कोटी काहीतरी रुपये मिळतात. तो त्याचं चांगलं हे व्हावं, ते विकास व्हावा, प्रगती व्हावी किंवा इतर काही गोष्टी तो हे सरकारकडनं. तर त्याच्यावर काय ऑडिट नाही, ते पैसे तुम्हाला खायसाठी तुम्ही हे करताय आणि तुम्हाला ते अशांतच राहून द्यायचा आहे जिल्हा, असं ती त्या गृहमंत्र्यानं म्हणते. तेव्हा तो चिडतोन म्हणतो हो हे खरं आहे, काय करणारच माझं तू कर. आणि हे तिने सगळं टेप केलेलं असतं. आणि असे आता मी एक सांगितलं तसे असे एक कोर्टातले प्रसंग, आणखी काही प्रसंग, आई पोलिसात भरती होती, मुलगा नक्षलवादात होतो, मग ते समोरासमोर, असे अनेक प्रसंग आहेत. ते इंटरव्ह्यू नंतर सगळे भारी भारी प्रसंग. इंटरव्ह्यूच्या आधी आपलं सर्व धावपटपणे चाललाय पिक्चर. हे त्यांना गोळ्या मारतात, ते ह्यांना मारतात, थोडंसं इकडचं तिकडचं वातावरण दाखवलंय, थोडीशी काय काय वाक्य आहेत पण फारशी परिणामकारक नाही. पण इंटरव्ह्यू नंतर सगळं चेंज आहे. त्यामुळे हा पिक्चर आधी मी तुम्हाला म्हटलं असतं अजिबात बघू नका, काय मला एवढं आवडलं नाही. पण इंटरव्ह्यू पण कसा तरी टाइमपास करा. आणि एकदा इंटरव्ह्यू कधी येतोय ते बघा. एकदा इंटरव्ह्यूला आला की मग अगदी मस्त पिक्चर आहे. तरी पिक्चर बघा. असे पिक्चर वास्तवावरचे निघाले पाहिजेत. ती निर्जा कोण दाखवली ती खरी आहे असं त्यात शेवट चुकू नका का, शेवट सगळं दाखवलंय की त्या जिल्ह्यात आधी कशी परिस्थिती होती, नंतर काय झालं, आता काय चाललंय, म्हणजे सगळं ते पूर्ण वाचा खालचं. सिनेमामध्ये आदा शर्मा, अनंगशा विश्वास, रहिमा सेन, शिल्पा शुक्ला, सुब्रत दत्ता, यशपाल शर्मा बऱ्याच दिवसांनी दिसला, आणि आपला मराठीतला किशोर कदम यांची कामं आहेत. तर आदा शर्मा आणि किशोर कदम ह्या दोघांची मला कामं जास्त आवडली. बाकीच्यांची पण चांगलीत, पण ह्यांचा जास्त करून उल्लेख करावा असं वाटतो. चित्रपटात हिंसा, रक्तपात अतिशय भयंकर रीतीने दाखवला. अर्थात विषय तो असा असल्यामुळे त्यात असं दाखवणंच भाग आहे. बऱ्याच जणांचं शहारे अंगावर येतील, काय कायना सोसणार पण नाही. तरी पिक्चर बघा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब.